गडचिरोली चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रात सध्या आरोप प्रत्यारोपात राजकारण तापले आहे। धर्मराव आत्राम यांनी आरोप केला आहे की विजय वडेट्टीवार जे आहेत 4 जून नंतर भाजपमध्ये दिसेल किंवा भाजपमध्ये प्रवेश करेल। आपल्या सोबत विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार आहेत। भाऊ काय म्हणाल, आत्राम यांनी अशी प्रतिक्रिया दिली? असं हे धर्मराव आत्राम लोकसभेच्या निवडणुकीनंतर काँग्रेसकडे प्रवेशासाठी दया याचना करताना दिसली। इतकी वाईट अवस्था ऐरी मतदारसंघात त्यांच्याकडे आहे आणि त्यामुळं ते मला जर असे बिनबुडाचे आरोप करत असतील तर विजय वडेट्टीवार एकदा एका अपक्षांना उभं करून या राज्याची मी जिरवली आहे। तुम्ही माझ्या भानगडीत पडू नका, मी सज्जड इशारा देतो आहे। मी मोकाट आहे आणि जिथं घुसेन तिथं मी धडा शिकवेन हेही सांगतोय आणि चॅलेंजही सांगतोय। चिंता करत नाही, कारण राजकारण हा आम्ही काही वंशपरंपरेत आला नाही। आमचे बापजादे काही राजकारणात राजे होते असं नाही। आम्ही शून्यातून उभं केलेलं आहे। असे आरोप करत असताना त्यांनी त्यांची जीभ जी आहे ना ती बरोबर असायला पाहिजे हेही सांगतो। कारण बिनबुडाचे आरोप करणं यासाठी की चंदनौरची गडचिरोली लोकसभा आम्ही 2 लाख मतांनी जिंकत आहोत आणि त्यामुळे घाबरून मी जो काम मेहनत करतोय तर त्यांचा फोकस उमेदवारावर नाही तर वडेट्टीवारांना बदनाम केलं, कार्यकर्ते संभ्रमात पडतील आणि आमची स्थिती सावरता येईल। यातून हे षडयंत्र आहे। मी धर्मराव बाबांना आवाहन करतो की तुमचं कोणतं हॉटेल आहे, हॉटेलचं नाव सांगा, पुढे बसला होता ते सांगा, तिकडे पुरावे द्या। मी राजकारण सोडून देतो राजकारण उद्यापासून बंद, नाहीतर त्यांनी सोडायची तयारी दर्शवली। Come my love, please don't say no baby, come my love। V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। V-Guard एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। आणि तुम्ही तुमच्या मुलीसाठी आणि उसळीसाठी तिकीट मागितले, त्यानंतर तिकीट न मिळाल्यामुळे सध्या चंद्रपूर जिल्ह्यात विजय वडेट्टीवार हे प्रचार करीत नाही असाही आरोप केला आहे। असं आहे, उमेदवारांनी जिथे जिथे बोलवलं तिथे मी जातो। मला फोन आला, उमेदवार भेटून गेले, 5 तारखेच्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो। आज फोन आला, पुन्हा जाणार आहे। बोलवल्यानंतर जायला काही विषय नाही। जिथे कार्यक्रम माझे लावले आहे, जिथे माझी गरज आहे तिथे मी जाणार आहे। विषय राहिला मुलीला तिकीट दिली की नाही दिली हा त्यांचा हायकमांडचा अधिकार। आम्ही पक्षाच्या विचारधारेशी बांधलेलो आहोत, आम्ही आमच्या आयडिओलॉजीशी बांधलेलो आहोत। आम्ही सत्तेसाठी हवापलेले नाही। धर्मराव बाबासाहेब सत्तेसाठी वाटेल ते कुठे जाऊन घुसतील, कुठे सत्ता मिळाली तर जातील, अशा प्रकारची आमची नीती नाही। आमची नीती स्पष्ट आहे। आमचं मागण्याचं काम होतं, नाही मिळाली तर आम्ही पक्षाचं काम करतो। मी जर नाराज असती घरात बसून असतो। मी हे दोन्ही उमेदवाराचा प्रचार केला नसता माझी नाराज। मी बिनधास्त प्रचार करतोय, माझा गळा बसलाय। रोज 5-5, 7-7 सभा घेतोय, रोज 500 किलोमीटरचा प्रवास करतोय आणि ज्या पद्धतीनं मैं तो मास्टर हूँ, चुनाव की स्ट्रेटेजी के लिए बहुत सारे लोगों को मेरे से PhD करना पड़ेगा, ये भी ध्यान रखो। आज भंडारा गोंदिया निर्वाचन क्षेत्रात राहुल गांधी यांची सभा आहे, तर या सभेकडे तुम्ही म्हणजे कसं बघता आणि काही परिवर्तन होणार का सभेनंतर? नक्की होईल। राहुलजींचे संघर्ष, राहुलजींची माणसं जोडण्याची धडपड, देशाचं राजकारण जे विषयाचं राजकारण आहे ते संपवण्यासाठी त्यांची चाललेली मेहनत, यातून लोकांचा विश्वास, त्यांच्या प्रामाणिकपणावर विश्वास असा नेता आहे की ज्यांची कल्पना करू शकत, स्वतःसाठी नाही तर देशासाठी संघर्ष करणारा नेता म्हणून राहुलजींची प्रतिभा। ते आल्यानंतर नक्कीच विदर्भाच्या या 3-4 जागेवर मोठा परिणाम होईल आणि या सर्व जागा आम्ही 100% जिंकू।
आणि आंबेडकर म्हणतात की मतदानात जरांगी आणि ओबीसीचा मुद्दा कायापालट करणार, काय म्हणतात? मला वाटत नाही. शेवट अनेक पक्षामध्ये अनेक ओबीसी आहेत, मराठा आहेत, त्यांचं तो वक्तव्य मी पूर्णतः ऐकलं नाही. पण ओबीसी आणि मराठा राजकारणामध्ये त्याचा फारसा परिणाम होईल यावर माझा विश्वास आहे. कारण जो तो पक्ष आम्ही अनेकांनी ओबीसी लोकांनाच आमच्या पक्षाने उमेदवारी दिली, त्याचा सर्वाधिक फायदा मग तसं झालं तर ओबीसी म्हणून आम्हाला होईल. अनेक ठिकाणी आम्ही मराठा उमेदवार दिले, त्या ठिकाणी मराठा म्हणून त्यांना होईल. यामध्ये जरांगे पाटलांच्या वक्तव्याशी मी फार सहमत नाही. आणि भाऊ, शेवटचा प्रश्न, सध्या निवडणूक पहिल्या टप्प्याची संपत आहे, एक आठवडा उरलेला आहे आणि काही भागात अद्याप सीट वाटपाबाबत जे आहे ते गोंधळ सुरूच आहे, तर काय म्हणाल? नाही, सीट वाटपाचा गोंधळ वगैरे आमचं संपलेला आहे. आमच्याकडून कुठलाच गोंधळ राहिला नाही. आता गोंधळ तुम्हाला महायुतीत पाहायला मिळतो. तो गोंधळ नाही आहे, धिंगाणा आहे. आमच्यामध्ये थोडासा गोंधळ होता 1-2 सीटवर, पण आता आपल्या महायुतीमध्ये धिंगाणा चाललाय. धिंगाणा मुख्यमंत्र्याच्या जागेवर भाजपात 10% बिचारा मुख्यमंत्र्याला बेघर पाळी आली. त्याचं घर असून इतकी अवस्था वाईट व्हावी राजकारणात आणि असं वापरून फेकून द्या. अजितदादांची सुद्धा अवस्था कशी होणार? अजितदादा आता राज्याचे नेते म्हणून, मोठे नेते म्हणून होते, उद्या ते बारामतीकर म्हणूनच त्यांची तेवढीच ओळख आहे. अशी अवस्था भाजप त्यांची करून टाकेल. वापरा, जेवढं होईल तेवढं, निचोडो और फेक दो. सूप गया तो सूप गया, नाही तो नाही गया. आणि त्यांनी ज्या पद्धतीनं हे राज्यातलं राजकारण घाणेरडं करून ठेवलं आहे, लोक विटले आहेत अशा राजकारणात. अशा पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रात कधी पाहिलं नव्हतं. पक्ष फोडणं, माणसाला तोडणं, याला भीती दाखवणं, त्याला भीती दाखवणं, ही राजकारण लोक आता महाराष्ट्रातील एक्सेप्ट करत नाही, त्यांना ते मान्य नाही. आणि यावेळेस लोकसभेत अशांना धडा शिकवते. अनेक प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिलेली आहे. कॅमेरामॅन जीवन कुमार सोबत मी एम डी इरफान, TV9 गडचिरोली.